ओझरच्या विघ्नहर्त्याच्या जन्मसोहळ्याचा हा सगळा उत्साह पाहिलात, पण आपल्याला माहित आहे की आजपासून आम्ही आपला आवाजचा गणेशोत्सव विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती सुरू केला आहे। याच कार्यक्रमाचा प्रारंभही ओझरच्या विघ्नहर्त्यापासून सुरू करून आम्ही आपल्याही घरी येणार आहोत। याआधी पाहूयात आमचे निवेदक विजय कोल्हे यांनी ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकूजी कवडे यांच्यासोबतची केलेली ही बातचीत। नमस्कार मंडळी, मी विजय कोल्हे स्वागत करतो आपणा सर्वांचं आपला आवाज चॅनलच्या आपलं घर आपला गणपती या विशेष कार्यक्रमामध्ये। मंडळी, बाप्पाचं आगमन तर झालेलं आहेच आहे। आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत। मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे तुमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि तुमची सजावट पाहायला आणि चॅनलच्या माध्यमातून सर्व जगाला दाखवण्यासाठी। पण तत्पूर्वी आपला हा जुन्नर तालुका दोन अष्टविनायकाच्या गणपतींनी ज्याला वरदान दिलेलं आहे त्यापैकी मी आलोय आज सर्वप्रथम दर्शन घ्यायला ओझरच्या विघ्नेश्वराचं। तुम्ही पाहिलंच आहे भक्तांची एवढी गर्दी झाली आहे की मंदिरामध्ये पाय ठेवायला जागा सुद्धा नाहीये, पण त्याही परिस्थितीमध्ये भक्तांच्या सेवेसाठी तत्पर असलेलं इथलं हे विश्वस्त मंडळ त्यातूनही वेळ काढून या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शाकूजी कवडे माझ्यासमोर बसलेले आहेत। आपण जाणून घेऊया की 10 दिवस ह्या विघ्नेश्वराचे कशा प्रकारे सोहळे साजरे केले जातात। नमस्ते कवडे साहेब, मला सांगा की हे 10 दिवस आपल्याकडे हा उत्सव असतो, हा कशा प्रकारे आपण साजरा करता? कोल्हे साहेब, प्रथमतः आपला आवाज या टीमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो। कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज जो श्रीचा जन्मोत्सव सोहळा, आमची जी भाद्रपद यात्रा 22 तारखेला द्वार यात्रा प्रारंभ झाला। पहिला द्वार जो असतो तो आमचा उमरज या ठिकाणी झाला, दुसरा द्वार धनेगाव म्हणून आपलं जे धनगरवाडी गाव आहे, तिसरा द्वार शिरोली खुर्द आणि चौथा आमचा स्थानिक अमराई किंवा ज्याला जगदाळे माळा म्हणतो त्या ठिकाणी पालखी जात असते। आणि पालखीचं ज्या वेळेला पुन्हा आगमन झाल्यानंतर साधारणतः 12:30 वाजता देवजन्माचा खऱ्या अर्थी सोहळा मंदिरामध्ये संपन्न होत असतो। म्हणजे आपल्या मंदिरामध्ये जे विघ्नेश्वराची जी प्रतिमा आहे ती म्हणजे विघ्नेश्वर स्वतः चारही दिशांना जाऊन भेट देऊन पुन्हा आपण आणून त्यांचं स्थापना करत असतो का? काय आहे महत्वाचं असं आहे की उमरजला जी आपली महालक्ष्मी आहे म्हणजे त्याच्यामध्ये आख्यायिका असे आहे की जी आपण पूजा म्हणतो ती पहिली जी पूजा आहे ती पूर्व दिशेला आणि महालक्ष्मीच्या रूपाने होत असते। आणि अशा ह्या 4 दिशात अशा पाहिल्या तर म्हणजे पूर्व, त्याच्यानंतर दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा या 4 दिशांना खऱ्या अर्थी गणपती त्या देवींच्या मंदिरामध्ये जात असतो। आणि ही जी परंपरा आहे ही वर्षोनवर्ष चालू आलेली आहे। आणि ह्या द्वार यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी साधारणतः 200-300 लोक अनवाणी चालायची त्या द्वार यात्रेबरोबर, परंतु आज जी संख्या आहे वैशिष्ट्य म्हणजे ती 4 ते 5 हजारावरती संख्या गेलेली आहे। आणि अनवाणी म्हणण्यापेक्षा स्लीपर सुद्धा त्या ठिकाणी न घालता त्या द्वार यात्रेबरोबर पालखीबरोबर जायचे आणि परत पालखीबरोबर यायचे। आणि त्यामुळे हा जो सहभाग आहे हा या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही दिवसेंदिवस पाहतोय की याचं महात्म्य लोकांना पटत गेले, वाढले। आणि मूळ संकल्पना त्याच्यातून अशी विदित होते की खऱ्या अर्थी गणराय आपल्या बहिणींना या यात्रेनिमित्त निमंत्रित करतात, असा एक त्याच्या पाठीमागे एक गणेश पुराणामध्ये एक उल्लेख आहे। आणि 4थ्या दिवशी मात्र या ठिकाणी स्वयंभू स्वतः श्री विघ्नहराचं स्थान असल्यामुळं या ठिकाणी साधारणतः 12:30च्या दरम्यान प्रत्यक्षात श्री गजाननाचा जन्मोत्सव जो वर्षातून 2 वेळा म्हणजे प्रमुख ही भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि वर्षातून दुसरा दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी, अशा 2 वेळेला या ठिकाणी साजरा केला जातो। आणि दोन्ही दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी ह्या दोन्ही दिवशी या ठिकाणी तो उत्सव मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरा केला जातो। आणि वैशिष्ट्य असं आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये घरोघरी माझ्या माहितीप्रमाणे गणेशाचं आगमन त्या ठिकाणी होते, बसवले जातात। मूळ संकल्पना जी इतर ठिकाणी 10 दिवसाची आहे ती आमच्याकडे मात्र आजच्या दिवसाला जे महत्त्व आहे ह्या 4 दिवसात म्हणजे द्वार यात्रा ही एकूण आजचा 4था दिवस गणला जातो। आणि अशा प्रकारे या ठिकाणी
मूळ आमचं गणपतीचं स्थान असल्यामुळे आमच्या गावात कुठेही घरोघरी गणपती बसविले जात नाही। आमच्या दृष्टीने माझ्या माहितीप्रमाणे ही परंपरा अगदी शेकडो वर्षापासून, कारण आम्ही ऐकतोय की किंवा इतिहास असा सांगतोय की आमचं मंदिर हे पेशवेकालीन आहे। बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। म्हणजे तो साधारणतः जो काळ आहे तो 1818 नंतरचा आहे। म्हणजे तेव्हापासूनचं तर हे नक्की मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे। विघ्नराची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं एक ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त जे काय अष्टविनायकामध्ये जे भाविकांना जे योगदान किंवा जे सुविधा देण्याचं काम आमचं विश्वस्त मंडळ करत असतं। आपण पाहिलं की प्रचंड दिवसेंदिवस जी संख्या वाढते त्या संख्येला कसं कंट्रोल करायचं बऱ्याच वेळेला हा आमच्या पुढे बऱ्याच वेळेला दरवर्षी आम्ही नवीन नवीन प्रयोग करत असतो। लाईव्ह दर्शन गेल्या वर्षी 2 साधारणतः LED स्क्रीनवर आम्ही दाखवलं, यावर्षी 3 LED स्क्रीन त्या ठिकाणी लावल्या, तरी प्रचंड गर्दी आणि भाविकांचं मात्र खऱ्या अर्थी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला गैरसोय होते। दूरवरून एवढे भाविक येत असतात, त्यांना आम्हाला असं वाटतं की दर्शन लगेच झालं पाहिजे, परंतु नाही म्हटलं तरी आजचा दिवस हा स्थानिक यात्रेचा असतो। आमचं जे 15 जणांचं जे विश्वस्त मंडळ आहे ते स्थानिक आहे आणि विघ्नराची ही सेवा करण्याची संधी माझ्या माहितीप्रमाणे कुणालाही मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही अगदी जीव तोडून आमच्या टीमचं एक हे काम असतं। सगळे विश्वस्त मंडळी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी योगदान देत असतात। हे केवळ अध्यक्ष या नात्याने मग एकट्याचं काम नसतं। 15 जे काही विश्वस्त आहेत ते अगदी तन्मन धनाने आमचे सगळ्यांचे असे प्रयत्न आहेत की इथल्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा आम्ही कशा देऊ शकू। आमचा आजचा जो कार्यक्रम आहे गणेश जो जन्मोत्सव सोहळा हा याला आम्ही जास्त फोकस देतो, कारण हा खऱ्या अर्थी धार्मिक कार्यक्रम आहे। आता 4 वाजता साधारणतः यानंतर एक घरटी साधारणतः ज्याला आपण शेरण्या म्हणतो की कोण 5 किलो पेढे घेतं, कोण 10 किलो पेढे घेतं आणि ह्या शेरण्या खऱ्या अर्थी यांची मिरवणूक होते। आमच्याकडे 2 जत्या आहेत, एक विठ्ठल प्रासादिक मंडळ आणि एक रामप्रासादिक मंडळ। बऱ्याच वेळेला रामप्रासादिक मंडळाकडे जो जथा आहे तो मांडे आहे, रवळे आणि काही इतर असं, आणि आमच्या विठ्ठल प्रासादिक मंडळाकडे कवडे मंडळी आणि त्याच्यामध्ये काही बोडके आहेत, काही अशा पद्धतीची काही जथा आहे। तो एकत्रपणे हे सगळं आमचं काम असतं। जरी जथेवारी असली तरी धार्मिक कार्यक्रम म्हणून मात्र सगळे एकत्र असतात, हे आमचं वैशिष्ट्य आहे। प्रत्येक जात्याचा एक वेगळेपण आहे, ते वेगळेपण अगदी पूर्वापार आम्ही पण ते जपले आणि माझ्या माहितीप्रमाणे ही जथेवारी याही पुढे अशीच राहणार आहे। संध्याकाळी आमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विघ्नराच्या ज्या याच्या एक चांगली सजावट असते, ज्याला आम्ही छबिना असा जागर कार्यक्रम म्हणतो। त्या ठिकाणी आज संध्याकाळी नाही म्हटलं तरी पालखीमध्ये संध्याकाळी परत मिरवणूक निघत असते। अनेक भजनी मंडळी आमची स्थानिक तर आहेच आहेत, परंतु शेजारच्या गावांची किंवा आम्ही काही निमंत्रित 3-4 भजनी मंडळी निमंत्रित केलेली आहेत, त्यांचा इथे भजनाचा कार्यक्रम आणि जागर कार्यक्रम असतो आणि साधारणतः पहाटे पहाटे त्या ठिकाणी विघ्नराला एक 1-2 तास एक मंदिर दर्शनाचा विश्रांती म्हणून एक मंदिर काही काळ थोडं बंद ठेवलं जातं। अशा पद्धतीचा टोटली धार्मिक कार्यक्रम असतो आणि उद्या जो कार्यक्रम आहे तो आमच्या परंपरेप्रमाणे जसं आता मी तुम्हाला 2 जथे सांगितलं तसं ज्याला आपण एक 12 बलुतेदार पद्धती जी आहे की त्याच्यामध्ये सगळे चालले, तर ह्या मंडळींचं साधारणतः सगळा एक उद्या पालखी स्थानिक पालखी मिरवणूक असते आणि त्याच्यामध्ये सगळी मग ती सगळी 12 ते 12 बलुतेदार मंडळी जो आपली पूर्वीपार परंपरेनुसार जे चालत आलेले आहेत ती त्यामध्ये सहभाग घेतात। त्यांच्या त्याही कार्यक्रमामध्ये जवळजवळ सगळे स्थानिक ग्रामस्थ देखील सहभाग घेतात। सकाळच्या याच्यामध्ये साधारणतः तो 2-2.5 तास ती पालखी मिरवणूक चालते आणि दुपारी 3 वाजता मात्र या ठिकाणी 3 ते 6 या वेळेत थोडा बदल केलाय आम्ही। पूर्वीच्या ज्या कुस्त्या व्हायच्या त्या आपल्या परंपरेनुसार व त्या आखाडा भरवला जायचा, यावेळेला आम्ही थोडा ग्रामस्थांनी याच्या कुस्त्यांच्या याच्यामध्ये पद्धतीमध्ये बदल केलाय। आमच्याकडे जो मोठा सांस्कृतिक हॉल आहे त्या ठिकाणी आम्ही यावर्षी मॅटवरच्या कुस्त्या आयोजन केलंय
आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी आम्ही बरेच जे कुस्ती शौकीन आहेत पैलवानांना त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम जो 6 वाजता पार पडतो आणि संध्याकाळी मात्र बऱ्याच वर्षानंतर आम्ही जे काही युवक आहेत स्थानिक आणि परिसरातील थोड्या नागरिकांची काही थोडी मागणी असते की एखादा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजन करावं आणि संस्कृती महाराष्ट्राची हा लोकगीतं वगैरे सगळ्या पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी साधारणतः त्याच्यामध्ये 50 कलाकार राहणार आहेत असा एक संस्कृती महाराष्ट्राची मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून आम्ही रात्री 9 वाजता त्याचं आयोजन केलेलं आहे. पाहिलेत मंडळी, परंपरा जपत आधुनिकतेची कास धरून हे ट्रस्ट मंडळ काम करतंय. छबिना हगामा ह्या परंपरागत चालणाऱ्या यात्रेमधल्या खेळांचं यांच्याकडे नियोजन आहेच आहे. त्याचबरोबर नवीन पिढीसाठी म्हणून यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे. पण एक उल्लेखनीय बाब अशी आता जी अध्यक्षांनी सांगितलं की मॅटवरची कुस्ती यावर्षी इथं घेतली जाणार आहे. कारण कुस्ती परंपरा ही आपण पाहतो ही नेहमी लाल मातीतली परंपरा आहे. पण आता आपण जर पाहिलं तर कुस्ती परंपरा ही लाल मातीतून मॅटकडे गेलेली आहे. जर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जगावरती जर ह्या खेळाचं राज्य करायचं असेल, आपले खेळाडू जर पाठवायचे असतील तर त्याला लाल मातीच्या बरोबर मॅटवरच्या कुस्तीची जोड तेवढीच महत्वाची आहे. आणि त्याच पद्धतीने आज अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅटवरच्या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत आपण अध्यक्षांकडून माहिती करून घेतलेलीच आहे की 10 दिवस इथे कशा प्रकारे उत्सव होतात किंवा कशा प्रकारे इथलं नियोजन केलं जातं. तुमच्या घरी तर मी येणारच आहे, तुम्हाला दर्शन मी ओझर विघ्नेश्वराचं दिलेलंच आहे. भेटूयात पुन्हा तुमच्यासोबत येतोय. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आमच्या आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमात आपणही थेट सहभागी होऊ शकता. यासाठी आपण आपल्या घरच्या गणपती सोबत एक सेल्फी घेऊन आमच्या 9403009301 या नंबरवर हे फोटो व्हॉट्सअप करायचे. तुमच्या गणपतीचे फोटो आमच्यापर्यंत पोहोचल्यावर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आपला गणपती आपला आवाजच्या माध्यमातून घराघरात पोहोचवला जाईल. चला तर मग तातडीने आपल्या गणपतीचे सेल्फी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपला गणपती आम्ही आपला आवाजच्या माध्यमातून घराघरात पोहोचवणार आहोत. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.